नमस्कार प्रेक्षक हो. जीवनाच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. संकटे, आजार, आर्थिक अडचणी आणि कधीकधी अशा समस्याही ज्या कोणत्याही उपायाने दूर होत नाहीत. अशाच एका मार्गदर्शनाच्या शोधात असलेले गुरुदास गंडाटेजी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातून आज आपल्या समोर त्यांचा जीवन प्रवास उलगडणार आहेत. एकेकाळी त्यांनी गावाच्या प्रचलित परंपरांप्रमाणे कुलदैवतांची पूजा केली. मंदिरात महाप्रसाद, दहीहंडी, नवदुर्गोत्सव आणि महाशिवरात्र यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले. 15 वर्षे ते हनुमान मंदिराचे सचिव होते. पण एवढ्या भक्तीशिवायही त्यांना मानसिक आणि शारीरिक शांती मिळत नव्हती. परिवारात त्रास वाढत होता. पत्नीला अनाकलनीय पीडा भोगावी लागत होती आणि आर्थिक अडचणीही वाढत होत्या. पण मग एके दिवशी संत रामपालजी महाराज यांचे सत्संग टीव्हीवर ऐकायला मिळाले. ज्ञानगंगा पुस्तक हाती आलं आणि त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. जे उत्तर ते वर्षानुवर्षे शोधत होते ते संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानात सापडले. गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या मुलीची तब्येत सुधारली. किडनी स्टोनच्या त्रासातून मुक्ती मिळाली. आर्थिक संकट दूर झाले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नीला असलेल्या त्रासातून संपूर्ण सुटका झाली. त्यांच्या जीवनात गुरुदीक्षेने नेमके काय बदल घडवले? त्यांच्या संघर्षातून बाहेर येण्याचा खरा मार्ग त्यांना कसा सापडला? चला ऐकूया त्यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गुरुदास गंडाटे. आपण कुठून आलात? निपंद्रा, तहसील सावली, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझी व्यवसाय शेती आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 24/8 सन 2021ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही घरच्या कुळदेवतेचं, नागोबाचं, आपला हनुमानजीचं, माता मायचं आणि आपला अर्जुन देवाला सुद्धा वर्षातून बली द्यायचे एकदा. आणि तसेच 15 वर्ष हनुमान मंदिर देवस्थानचे मी सचिव होतो. तिथं वर्षातून 4-5दा म्हणजे जसा कार्तिक पौर्णिमा आहे, श्रावण पौर्णिमा आहे, पोळा आहे, अशाला टायमात दहीहंडी करायचे. महाप्रसादाचा कार्यक्रम व्हायचा. नवदुर्गेचा उत्सव मानायचे. गणेशजीचा उत्सव मानायचे. महाशिवरात्रीच्या वेळेस जशी पहाडावर यात्रा भरायची तिथं जायचे. त्यांची पूजा अर्चा करायची. देवस्थान जसे कुठं यात्रा भरायची तिथं जायचे. असे सर्व देवदेवतांचे पूजा करत होते. तरी पण त्याचा काहीच लाभ मिळत नव्हता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्तिविधी आपण करतच होतात. तर मला हे विचारायचं आहे की आपण ही भक्तिविधी करत असताना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? टी व्हीवर सत्संग ऐकायला मिळाला आणि ज्ञानगंगा पुस्तक मिळाला शिंदेवरून. ते ज्ञानगंगा पुस्तक वाचले आम्ही आणि रोज सत्संग बघता बघता आम्हाला गुरुजीचा खरोखर ज्ञान कळाला. तेव्हाच आम्ही समजलो का असे तत्वदर्शी संत विश्वातसुद्धा नाही आहेत. तो ज्ञान खरोखर आम्हाला कळाला. तेव्हा आम्ही नामोपदेश घेतला. सर, आता आपण असा उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे आपल्या मनाला भालं आणि आपल्याला असं जाणवलं की या गुरुशिवाय असा कुठलाही तत्वदर्शी संत आज आपल्याला या पृथ्वीच्या पाठीवर बघावयास मिळणार नाही. तर हे आपण कुठल्या दाव्याच्या आधारे सांगू शकाल की संत रामपालजी महाराज हे आजच्या घडीला एक तत्वदर्शी संत म्हणून संबोधले किंवा ओळखले जाऊ शकतात? त्यांचा ज्ञान सर्व पवित्र शास्त्रावर वेदानुसार आध्यात्मिक ज्ञान आहे आणि त्याचे लाभ आम्हाला झालेले आहेत. याचा अर्थ असा की आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रानुकूल भक्ती सांगतायत आहेत आणि त्याचप्रमाणे शास्त्रामध्ये जे तत्वदर्शी संताचा जो काही लेखाजोखा केलेला आहे, त्याची जी काही ओळख दिलेली आहे, ती ओळख आपल्याला पटली आणि म्हणूनच आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे तत्वदर्शी संत आहेत. सर, संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? माझी मोठी मुलगी कमजोर होती बचपनपासूनच. तीसुद्धा चांगली मजबूत झाली, दुरुस्त झाली. त्याचप्रमाणे नंबर 2ची मुलगी होती, तिला किडनी स्टोन झाला होता. तर डॉक्टरकडे नेलं आम्ही.
सोनोग्राफी केला, किडनी स्टोन आहे म्हणून सांगितलं. नामोपदेश घेतल्यावर किडनी स्टोन नील दाखवला. तो एक लाभ झाला. आणि भूतप्रेत बाधा घरी पत्नीला होती तीसुद्धा दूर झाली. आणि आर्थिक लाभसुद्धा मिळाला. कर्जमुक्त झालो. बऱ्याचसा प्रायव्हेट कर्ज, सरकारी कर्ज होता, तो कर्जमुक्त झालो आम्ही. सर, आता आपण उल्लेख केला की आपली जी पत्नी आहे तिला भूतप्रेत बाधा झाली होती, परंतु आज हा समाज जो आहे, हा श्रोतावर्ग आहे, हा शिक्षित समाज आहे आणि ह्या गोष्टीवर, या अंधश्रद्धेवर आज समाज विश्वास ठेवू शकणार नाही. परंतु मला हे विचारायचं आहे की आपण कशा अनुषंगाने सांगत आहात की आपल्या पत्नीला खरं भूतप्रेत बाधा झाली होती आणि त्यातून संत रामपालजी महाराजांनी त्यांना कसं बाहेर काढलं? आम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर इलाजाने दुरुस्त नव्हता होत. त्यानंतर मांत्रिकाकडे दाखवले. मांत्रिकाकडूनही दुरुस्त होत नव्हती. हा भूत आहे, तो भूत आहे, यानं लावून दिलं, त्यानं लावून दिलं, हेच त्याचं भाषा राहायची. त्यानंतर त्रासून गेलो आम्ही खूप. आणि संत रामपाल महाराजांचे नामोपदेश घेतल्यावर आपोआप पीडा दूर झाली. सर, आपल्या जो धर्मपत्नी आहे तिला कुठल्या स्वरूपात त्रास होत होता? तिला त्रास म्हणजे काही बडबडणं, झोपेतून उठणं, स्वप्नरूपी काही दिसेत बेकार बडबड करायची. कधीकधी बोलतच नव्हती. झोपल्या झोपून राहणं, कधीकधी अंग हलवणं, डुलणं, असल्या प्रकारची तिची पीडा होती. तर आम्ही त्रस्त होऊन गेलो होतो. परंतु संत रामपालजी महाराज यांच्या शरणी गेल्यावर खरोखरच ही पीडा दूर झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जे काही दुःख होतं, जे काही रोग होते, त्याचप्रमाणे जी काही आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्याला सुधारणा झाली, तर ह्या सर्व अनुषंगाने आपण इतर भक्त समुदायास काय संदेश द्याल? भक्त समुदायांना संदेश द्यायचा आहे आपल्याला की टी व्ही चॅनलवर सत्संग येतो, तसेच जिने की राहा, ज्ञानगंगा, गीता तेरा, ज्ञान अमृत हे पुस्तकं बोलवून तुम्ही वाचू शकता. वाचून आपल्या जीवनाचा कल्याण करू शकता. आणि त्याच्यामुळंच आमचासुद्धा जीवनाचा कल्याण झाला आहे, तरी तुम्हीसुद्धा जीवनाचा आपला कल्याण करू शकता. सर, जसं तुम्ही आज साधकांना सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही प्रकाशित पुस्तक आहेत, जसं की ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, गीता तेरा, ज्ञान अमृत, त्याचप्रमाणे आज टी व्ही चॅनलवर, बऱ्याचशा चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रकाशित होतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरसुद्धा, यूट्यूब म्हणा, फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा, अशा बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचा ज्ञानाचा प्रचार होत आहेत. तर त्या अनुषंगाने सुद्धा साधक संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे आकर्षित होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो. मला हे विचारायचं आहे की एखाद्या साधकाला जर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांशी कसा जोडला जाऊ शकतो? टी व्हीवर अनेक विविध चॅनलवर सत्संग येतो. त्या चॅनलवर खाली पट्टी असते, तिथं नंबर दिलेले असतात. त्या नंबरवर कॉल करून आपल्या जिल्ह्याचा नामदान सेंटर विचारून नामोपदेश घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जो सत्संग प्रसारित होत असतो, त्या दरम्यान टी व्ही चॅनलवर काही नंबर आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होत असतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या आपल्या जिल्ह्याच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की ह्या गुरुदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? काय नाही, निःशुल्क आहे. एकही पैसे द्यायची गरज नाही. काही संत पैशाची वापर करतात. फक्त एकच असे तत्वदर्शी आमचे संत रामपाल महाराज आहेत का निःशुल्क नामदान आहे. धन्यवाद. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.com
org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.